हे मी माझ्या आयुष्यात मराठा समाजावरती इमानदारीने कमवलेलं माझं प्रेम. मी मराठ्यांचं रक्त आहे म्हणून मी रक्ताला मराठ्यांचा दाग नाही लागत. मराठ्यांचं रक्त ओरिजिनल आहे. इकडून कुंकडून रे टाकली काय ते सकाळी 8 वाजल्यापासून आताच टाकलेलं गव्हाळले भेटत आणि मला चिंगरीत येत. या समाजाला मी कधी गागला दिला नाही. आपल्या अंगात जर मराठ्यांचं रक्त खेळते तर मराठ्यांचं रक्त कधी गद्दार असू आणि माझ्याशी गद्दारी करणारा कोणता पक्ष कोणता नेता असला तरी त्याला झोपल्याशिवाय सोडितो. माझ्या समाजाशी वैर पत्करणारा आणि कधीच मराठी माफ करत नाही. आम्ही माया पण तेवढीच लावतो. वेळेप्रसंगी कपडे काढून द्यायची वेळ आली तरी देतो, पण आढवा गेला की टंगड्या मोडल्याशिवाय बावनकुळ्याला काही गरज नव्हती. आपल्या लचंडात पडायची बावनकुळ्याला काही गरजच नव्हती. त्याच आपलं कधी काही नाही. मी खोटा आरोप करत नाही. मला जर आरोप करायचा असता तर मी भुजबळचं नाव घेतलं असतं. मी ओरिजिनल मराठा आहे त्यामुळे मी बळच कोणाला बदनाम करत नाही. हे मोदीच आलंय कुंकडून कोण बावनकुळ्या सुद्धा वाटत नाही त्या तोंडाकडे. इतकं बेकार दिसतं की 7 दिवस माणूस भाकर पहिले एक हडप्पा संस्कृती मोहन जेतडे तसलाच दिसतोय नकली प्राणी. जंगलात एक शिंगाचा असतो बघा गेंडा, मोजा तो मी त्याला वेगळाच दिसतो. तोंडा कोण वेगळा, ढुगा कोण वेगळा. त्याच्या आईला त्याचे तेव्हा आता मराठ्याच्या नादी लागला ना त्याचे नीटच करतो आता डोकं. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळ करतो का? अरे आम्ही सोन्यासारखे लेकर आमच्या पोटचे गोळे लय कष्ट करून मोठे केले. आमच्या लेकी बाळीला लेकरा बाळाला खाली मन घालायला लावतो का हरामखोरा? आम्ही रात दिवस लोकांच्या शेतावरती काम करतो. वेळ प्रसंगी व्याजाचे पैसे काढतो. लेकी बाळीला आणि लेकराला आम्ही शिकवतो. आमच्या बापांनी आईने सुद्धा स्वप्न बघितले आमचं लेकरू जर मोठं झालं तर आम्हाला सुखाचे दिवस येतील. राब राबतो आम्ही शेतात. आणि आज आम्ही लढून मिळालेलं आरक्षण खरं असूनही दबावातून तुम्ही रद्द करताय. 29 ऑगस्ट पासून राज्यभरात मोठं आंदोलन सुरू होणार. महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी थांबायचं नाही. आणि जे मराठ्याचे नेते आपल्याला साथ देतील ती पैदास आपली नाही म्हणून समजायची. बावनकुळ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळ करण्यासाठी काम करतोय. तर मग मराठ्यांचं वाटोळ करू नको असं म्हणायला मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्याला अडचण काय, त्यांना काय रोग आलाय तर सगळ्यालाच कॅन्सर झालाय. जो आपल्या लेकरा बाळाच्या बाजूने संकटात बोलन तो आपला, आणि जो बोलत नाही ते रक्त आपलं नाही, ते भेसळीचं रक्त समजायचं मराठ्यांचं. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपली गरिबाची लढाई आपल्याला गरिबाला लढायची. आपल्या सोन्यासारख्या लेकरा बाळाचं मात्र वाटोळ होऊ द्यायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि एकजुटीनं सगळ्यांनी शेवटचं निर्णायक आंदोलन करायचंय. मी आंतरवालीला तुमच्या लेकरा बाळाच्या सुखासाठी जीव जाईपर्यंत लढणार. आम्ही मरू देणार नाही. मी मेलो ते समजा तरी मी हटणार नाही.
फक्त मराठ्यांनी आता पक्षातल्या नोकरदार शेतकरी सगळ्या मराठ्यांनी कामधंदे सोडून आता लेकरा बाळासाठी उभा राहा. 2 दिवसाचं काम बुडेल काय नुकसान नाही होणार, 4 दिवसाचं काम बुडेल नुकसान नाही होणार. आणि एकदा जर का आरक्षण हातातून गेलं ना तर तुम्ही फी सुद्धा पोरांची भरू शकत नाही, पण तुम्हाला नोकऱ्या सुद्धा लागू शकत नाही. तेवढं उत्पन्न आता शेतीत होत नाही. आता मात्र ही संधी जाऊ देऊ नका. शेवटचा निर्णायक आंदोलन करायचं. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी जागा या आपल्या उंदरगाव नदीत तुम्ही इतक्या रात्री प्रचंड संख्येने जमलात. जो उपकार मराठा समाज कधीच तुमचा विसरणार नाही, गरिबाचे लेकर विसरणार नाहीये. फक्त आता गरिबांच्या लेकरासाठी आपल्याला सगळ्याला लढायचंय. खूप मोठी प्रचंड मोठी लाट राज्यात आता सरकार विरोधात मराठीची उसळली. कारण यांनी त्रास मराठ्यांनाच नाही तर धनगराला सुद्धा दिलाय. यांनी मायक्रो ओबीसीला दिलाय, मुस्लिम दलिताला सुद्धा दिलाय. शेतकऱ्यांचा पुरा कंबर मोडलं या सरकारने. त्यामुळे आता यांना वेळ आली नीट करायची. यांना नीट केलं नाही तर या राज्यातली जनता कधीच सुखी जगणार नाही. त्यामुळे आता जनतेनेच आंदोलन हातात घ्यायचं आणि यांचं माज आणि मस्ती उतरायची. तुम्ही सगळ्यांनी आता आंदोलनात सहभागी होण्यासाठी रोज मोबाईलवर 29 फोन टाकत जा. पाहुण्या वेळेला फोन करून सांगत जा की आपण सगळ्यांनी एक दिवस पाहुण्या अंतरवालीच्या आंदोलनाला भेट द्यायला जायचं. मिळेल त्या वाहनानं मोटरसायकल, 4 व्हीलर, ट्रॅक्टर, जीप, पिकअप, काय टेम्पो असेल सगळ्यांनी या. आपल्याला आपले शेवटी लेकर बाळा मोठे करायचे. आपल्या नोकरदार वर्ग असेल तर त्यांनाही सांगा. तुम्हाला येता येत नसेल तर तुमच्या गाड्या पाठवून द्या, त्याच्यात तुमचे पाहुणे मुलं पाठवून द्या. पण आता मात्र संकट मराठावर उभा केले. शिरसाटणे आणि बावनकुळ्यांनी. बावनकुळ्याला आता मात्र नीट केल्याशिवाय सोडायचं नाही.